नेचर केअरचं यंदा हे पुरस्काराचं 4थं वर्ष. आपण 2023 साली हे पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा सुरुवात केली. ते आमचं नेचर केअरचं 25वं वर्ष होतं. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश असा होता की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. 25 वर्ष नेचर केअरने ज्या मातीत गाडून घेऊन स्वतःला काम केलं. आमचं ब्रीदवाक्यच आहे सेव्ह सॉईल. ज्या मातीशी आम्ही काम करतो आहे, जी माती सजीव, जी माती श्रीमंत व्हावी, जी माती सुपीक व्हावी म्हणून आम्ही काम करतो आहे, त्याची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध लोकांना आपण विट्यामध्ये बोलवावं, विट्यानगरीत त्यांचा उचित सन्मान करावा, त्यांचं कौतुक करावं, जेणेकरून शेती या विषयामध्ये हे सगळे आयडॉल लोकांपुढे जातील. आज या सगळ्या महिला सन्मानित ज्या होत आहेत, महिला शेतकरी, याचं कारण म्हणजे डॉक्टर आशिष वेलेंचा आम्हाला फोन आला की हे वर्ष युनोनी जाहीर काय केलं आहे, तर महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि महिला शेतकरी वर्ष जाहीर केलं असताना आपण महाराष्ट्रामध्ये या ज्या अशा सगळ्या लढणाऱ्या महिला शेतकरी आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. आणि ही कल्पना सगळ्यांनी आम्ही उचलून धरली. आत्ता रिसेंटली चिपळूणला एक साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये मला बोलवलं होतं वन ऑफ द स्पीकर म्हणून. विषय होता शेतकरी आत्महत्या थांबवता येतील का आणि त्या कशा थांबवायच्या. अनेक लोकांनी त्यांची मतं त्याच्यावरती मांडली. माझी जेव्हा वेळ आली तेव्हा मी फक्त एकच प्रश्न विचारला की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची 2 कारणं प्रामुख्याने. एक म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. आणि दुसरा माझा प्रश्न असा होता की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या बायकोनी आत्महत्या केली का हो, असं काही उदाहरण महाराष्ट्रात रेकॉर्ड केलं आहे का. तर त्याचं उत्तर नाही असं होतं. आणि मग हा सगळा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा सगळ्यात प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते, म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये जो ते कष्ट करतायत त्याचं त्याला मूल्य मिळालं पाहिजे, त्याला सन्मानाने 2 पैसे मिळाले पाहिजेत. आणि ही संपूर्ण जबाबदारी आमच्या सुजाण नागरिकांवरती आहे. अर्थात त्या शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न द्यावं, लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि म्हणून हा सगळा नेचर केअर अनेक वर्ष, जवळपास 28-29 वर्ष आम्ही त्या दिशेने काम करतो आहे. जिथे आजही सगळ्यात जास्त प्रश्न हा आत्महत्यांचा आहे, त्या मराठवाडा आणि विदर्भातनं अर्ज कमी येतात. आणि याही वेळेला आम्हाला ते जाणवलं, समाजाने या विशिष्ट गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, जिथे माता भगिनी उभ्या राहतात तिथेच देशाचं भवितव्य घडतं. नेचर केअरचा आपण सगळ्यांनी खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारची प्रक्रिया चालवून एवढं मोठं काम सातत्याने करायला एक ध्येय, निष्ठा आणि विचारांवरचा विश्वास लागतो. म्हणून पुनश्च एकदा तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमला याच्या. शेतकरी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या वडिलांच्या घराचं नाव सुद्धा शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड आस्था. माझ्या वडिलांनी त्यांचं अख्खं आयुष्य, राजकीय आयुष्य या शेतीवरती घालवल्यामुळं प्रचंड मला या ठिकाणी मुळात हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा असल्यामुळे, त्यात महिला शेतकऱ्यांचा असल्यामुळं मी ते निमंत्रण स्वीकारलं आणि तडक कार्यक्रमाला येण्याचा निर्णय घेतला होता. मी 2 गोष्टींच्यावरती फक्त बोलणार आहे. म्हणजे एक, मला बर्वे कुटुंबाच्यावरती काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. आणि जे पाहुणे इथं आलेत ते पाहुण्यांना काही गोष्टी, म्हणजे मी ते बोलणार नव्हतो पण मला बाबांनी ती आठवण करून दिली. बाबा म्हणाले की हे सगळं ज्यावेळेला आम्ही उभा करत होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तुझ्या वडिलांचा. म्हणजे तो कसा काय, तर ह्या दुष्काळी भागाला पाणी आणून देणारा माणूस तुझे वडील होते. त्यांनी ती आठवण करून दिली. 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक कार्यक्रम केले. अनेकदा महिलांचा सन्मान करण्याचा सुद्धा प्रसंग मला बऱ्याचदा मिळाला होता. पण मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानेन की अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला मला तुम्ही या निमित्तानं निमंत्रित केलं आहे. कारण ह्या 15-18 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये
महिला शेतकऱ्यांना सन्मान करण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. माझी आई कायम सांगायची की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर वेदना सहन करायला शिका, कारण काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. तुमची ही वाट नक्कीच काटेरी असणार आहे. तशा पुढे जाऊन एक पायरी पुढे जाऊन ती सांगायची की तुम्ही तुमचे पाय इतके मजबूत करा, इतके घट्ट करा की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की हम झुकता है, आप चलना सीखो. ही पुढची पायरी होती. आणि त्याही पुढची पायरी आईने मला सांगितलेली की दरवेळी ममता संकटावर मातच करायला हवी असं काही नाही. कधी कधी संकटाला वळसा घालूनही पुढे जाता येतं. आज तुमच्या सगळ्यांचे एवी बघताना मला कळत होतं की कुणाची वाट काटेरी आहे, कुणाचे पाय घट्ट आहेत, कुणाचं स्वागत काटे स्वतः करत आहेत आणि कोण संकटाला वळसा घालून पुढे गेलेला आहे. माझ्या आईने हे सांगून ठेवलं, तिचं जगून झालं होतं, पण त्याची प्रतिरूपं आज मला तुमच्या सगळ्यांमध्ये दिसत होती. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला हवे की पुन्हा एकदा मला माझी आई तुकड्या तुकड्यामध्ये दिसली. आज या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला, ज्यांना पुरस्कार मिळाले, त्या सगळ्या मायमाऊल्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. तुमचं खूप खूप कौतुक करते आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी तुमच्यासारख्याच तुम्ही अजून तयार करा. तुम्ही आदर्श व्हा. तुम्ही आदर्श आहातच, फक्त अजून 4-4 तुमचं हे वाण पोहोचू दे आणि महिला शेतकरी जी संख्या आहे ती अजून वाढू दे, अशी मी या ठिकाणी प्रार्थना करते. आत्ता मला एवढं लक्षात आलंय कार्यक्रम अटेंड करत असताना की एक तरी या माता भगिनींसारखं डायरेक्ट जगायला भिडायला शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जगण्याशी लढत असताना बर्वे कुटुंबासारखा माणुसकी तुमच्यामध्ये जिवंत ठेवता आली पाहिजे. तुम्हाला लिहिलेल्या ओळीची प्रचिती नंतर कशी येते बघा. आज ह्यांनी जे काम केलेलं आहे त्याची प्रचिती दुसऱ्या ओळीत आहे की फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे. आणि मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वर. धन्यवाद.